बस स्टॉपवरती 1 तास मराठी निबंध। मानवी जीवनात अनेक प्रथम अनुभव असतात, त्यापैकी माझा पहिला बसचा प्रवास हा एक अविस्मरणीय, भीतीने थरथरत्या उत्सुकतेचा अनुभव होता। तो शालेय शिबिरासाठी पुण्याला जाण्याचा होता। सकाळी 5 वाजता उठलो, पाठीवर बॅग, हातात टिफिन आणि मनात न जाणे त्या कल्पनांचा भाडीमार। बस स्थानकावर पोहोचताच गोंधळाचे वातावरण दिसते। लांब लांबच्या गावाकडून आलेले प्रवासी, वेगवेगळ्या बसचे आकर्षक रंग, कंडक्टरचे पुणे ते पुणे असे ओरडत जाणे, चहावाल्यांचा आवाज, हे सर्व नवीन होते। आमची हिरवळ पिवळी एसटी बस आली तेव्हा सगळे मित्र एकमेकांना ढकलत बसच्या दाराशी धावले। आता शिरताच बसच्या खुर्च्या, खिडक्यांनी बाजूचे दृश्य दिसणारे आरशे, वरच्या बाजूला सामान ठेवण्याची जागा, त्यांनी मला भारावून टाकले। इंजिन गुरगुरले आणि बस हलली। माझ्या कपाळावर घामाचे बिंदू उभे राहिले। जशी जशी बस वेगाने पुढे सरकू लागली तसे माझे घर ओळखीचे झाड, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे बस जोराने हलते आणि आम्ही एकमेकावर कोसळतो तेव्हा सगळ्यांचे हसू फुटते। कंडक्टरकडे पैसे देताना मी घाबरलो, पण त्याने हसत हसत तिकीट दिले। एका गावात बस थांबली तेव्हा गरम चहा प्यायला मिळाला। त्याची गोड चव आणि उबदारपणा आजही आठवतो। पहिला बसचा प्रवास केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा मार्ग नव्हता, तो होता एका नव्या जगाचा, स्वातंत्र्याच्या भावनेचा आणि अनपेक्षित आनंदाचा शोध। या प्रवासाने मला शिकवले की भीतीच्या पलीकडे असलेले अनुभवच जीवनात खरे श्रीमंतत्व आणतात आणि त्या दिवसांपासून प्रत्येक बसचा प्रवास माझ्यासाठी एक छोटेसे साहस बनून गेले आहे। माझ्या पहिल्या बस प्रवासाने माझ्या मनावर अमिट छाप सोडली। तो केवळ एक प्रवास नव्हता, तर स्वावलंबन, निसर्गाच्या सौंदर्याची जाणीव आणि साहसाची ओळख करून देणारा एक अद्वितीय धडा होता। हा अनुभव आजही माझ्या मनात ताजा आहे। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्की सोडवू।